Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. काही लोक बोलतात की दादांचा अपघात झाल्यानंतर वहिनी पारदर आणि मी आम्ही विसरून गेलो आणि आम्ही त्याच्यात पुढे काय कारवाई करत नाही, नाहीतर कोणाला पूछताछ करत नाही. तसं नाही. मी सातत्याने सांगत आलोय, जशी सर्वच महाराष्ट्रातल्या जनतेला दादाची काळजी आहे तशीच आणि त्याच्यापेक्षा जास्ती आम्हाला आहे, कारण आमचे वडील होते ते. आणि वडिलांचं आणि मुलांचं नात एकदम पक्कम असतं. त्यातल्या त्यात कुठे पण जाताना कुठले व्हिडिओज येतात आणि लगेच तिथं कमेंट येतात, आता सुप्रदायांच्या मुलीचं लग्न झालं, तिथं 2 डान्स स्टेप केले मी, तर तिथं कमेंटमध्ये खूप लोक काय पण चुकीचं बोलायला लागले. मला त्यांना आज उत्तर द्यायचंय. काही वर्षापूर्वी भारती आजी आमचे त्यांचं दुःखद निधन झालं, तेव्हा प्रताप आजोबांनी तेव्हा ठरवलं माझं लग्न होणार होतं 5-6 महिन्यानंतर. तेव्हा प्रताप आजोबांनी दादांना सांगितलं की आजी, जरी हे झालंय, आपण सर्व एक कुटुंब आहे, आपल्या सर्वांना एक कुटुंबाला समजून घेऊन हे लग्न आपण पुढे पार पडणारच. आणि तेव्हा दादांनी, मी जेव्हा माझ्या लग्नात होतो तेव्हा दादांनी उल्लेख केला की जे आपल्या कुटुंबाला आपण एकत्रित ठेवायला पाहिजे. राजकारण सगळं बाजूला, पण कुटुंब म्हणून आपण एकत्रित राहायला पाहिजे. त्याच्यामुळे दुर्दैवाने भविष्यात पण कोणाला काय झालं तरी आपण आपल्या कुटुंबाच्या लग्नात थोडाफार तरी सहभागी व्हायला पाहिजे. आणि हेच मला तुम्हाला सर्वांना सांगायचं, कारण ह्या कमेंट्सने आम्हाला तर काय फरक पडत नाही. मला माझ्या जनतेची काळजी आहे. जे लोक माझ्यासाठी आहे, पवार कुटुंबासाठी, आणि जसंच तुम्ही दादांवरती प्रेम केलं तसंच मी तुमच्या सर्वांवरती करणार आहे. तुम्हाला माहिती आहे की मला वाटलेलं होतं की दादांबरोबर अजून 3 वर्ष जे आता सरकार म्हणले आहेत, मी सारखं सांगत आलोय. 26 तारखेला मी दादांना भेटलो, तेव्हा दादा बोलले की अरे ही शेवटची निवडणुकीची आहे, त्याच्यानंतर 3 वर्ष आपण शांततेने जे काय कामं असतील, नाहीतर कुठेतरी सुट्टीवर जायचं असेल आपण जाऊ. मी तुम्हाला हे सगळं सांगतोय कारण 28 तारखेला जसं आपल्या सर्वांचंच जीवन बदललं, तसं माझं, वहिनीने आणि पार्लरचं तर खूप जास्तीने वेगाने बदललं. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज किती वाढल्या. आम्हाला कधी वाटलं नव्हतं की सारखं येऊन इथं आपल्याला सर्वांबरोबर तिथं राहायला लागेल, पण सगळ्यांमध्ये ती पोकळी दिसली, सगळ्यांना ते आधाराची गरज होती. त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी ठाम निर्णय घेतला, जसे दादा घ्यायचे, की आपल्या बारामतीकरांसाठी आणि आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी आपण दिवस रात्र झटायचंच, आणि तसंच आम्ही काम करणार तुमच्या सर्वांसाठी, हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. खरं तर आज एवढा चांगला कार्यक्रम किरणजी तावरेंनी केलाय. तुम्ही सर्व इथं आला. येणाऱ्या 22 जुलैला आदरणीय दादांची पहिलीच जयंती असेल, त्याच्यासाठी पण मी, पारदादा, वहिनी आम्ही थोडे, आता जसा हा एक व्हिडिओ बनवला तसं अजून काही व्हिडिओज बनवतोय आणि दादांसाठी एक चांगला तसा आपण कार्यक्रम घेणार आहे. आणि भविष्यात पण मला माहिती आहे की खूप खूप लोक सांगतायत की आपल्याला दादांसाठी एक स्मारक करायचं. त्याच्या संदर्भात पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आपण बारामतीमध्ये एक स्मारक करणार आहे. पुढच्या 2 दिवसांमध्ये मी पत्रकार परिषद घेणार आहे, त्याच्यात सगळ्यांना त्या स्मारकाची माहिती देणार आहे, त्याच्यात आपण काय कसं करणार आहे. आणि सगळ्याच चर्चेतनं मुंबईमध्ये आम्ही काही चर्चा केल्या, बैठकी केल्या. त्याच्यातनं खूप लोक बोलत होते की दादा तुम्ही स्मारक पुण्यामध्ये करा, नाही तर, म्हणजे मला नाही, वहिनीला पारदारांना सांगतोय, पुण्यामध्ये करा नाही तर मुंबईमध्ये करा. पण वहिनींनी, पारदारांनी, मी खूप जवळच्या कुटुंबाचे सदस्यांबरोबर आणि जवळच्या अधिकाऱ्यां आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या चर्चेनंतर ठरवलं की दादांचं स्मारक आपण बारामतीमध्येच ठेवणार, कारण दादांनी विकास केला. आणि जे बारामतीचं मॉडेल दादा आणि आपण सर्व सारखं सगळ्यांना सांगत आलोय, त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामधून लोक बारामतीत येऊन एकदा बघायला पाहिजेत. आणि तसंच आम्हाला सर्वांना वाटतं की बारामतीमध्ये तसे सर्व लोक येतील. आपण सर्व इथं आला, माझे 2 शब्द ऐकले. मी तुमचा मनापासून आभार मानतो की तुम्ही एवढा वेळ थांबला आणि माझे 2 शब्द थांबवले. जय हिंद, जय महाराष्ट्र.